नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये चिकन कटलेटची रेसिपी पाहणार आहोत। पण हे चिकन कटलेट पाहताना आपण एकाच व्हिडिओमध्ये 2 रेसिपी पाहणार आहोत। तर इथे पाहू शकता हे चिकन कटलेट अतिशय कुरकुरीत क्रिस्पी असे झालेले आहेत। बनवायला तर अतिशय सोपे, चवीला तर अप्रतिम आहेत। नक्की एकदा ट्राय करा। तर यासाठी मी बोनलेस चिकन घेतलेले आहे 100 ग्रॅम। तर हे स्वच्छ धुवून घेणे। तर ह्यामध्ये हळद टाकलेली आहे, पाव लहान चमचा मीठ टाकलेले आहे चवीनुसार। आणि ह्यामध्ये हे छान आपण 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करून घेणार आहोत। आणि हे मॅरिनेट करताना ह्यामध्ये आलं व लसूण घेतलेले आहेत मी 2 चमचे आलं, 1 चमचा लसूण, 1 चमचा छान ठेचून घेतलेले आहे। तुमच्याकडे जर पेस्ट असेल तर ती घेतली तरी चालेल। आणि छान यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे सुरुवातीला चिकन सूप किंवा आळणी पाणी बनवून घेणार आहोत। तर कुकरमध्ये 1 पळी तेल घालून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चिकन टाकलेले आहेत। आणि हे चिकन छान आपल्याला मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे। परतल्याने चिकनला छान एक चव येते आणि झटपट शिजले जाते। तर छान परतून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतलेले आहे 1.5 ग्लास। इथे तुम्हाला किती सूप पाहिजे त्यानुसार गरम पाण्याचे प्रमाण ठरवणे। धने जिरे पावडर टाकले 1 लहान चमचा, काळी मिरी पावडर टाकले 1 पाव लहान चमचा। आणि छान मिक्स करून झाल्यानंतर कुकरचे झाकण लावून मंद आचेवर 2 शिट्या काढून घेणे। आणि कुकर पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला खोलून घ्यायचा आहे। आणि खोलल्यानंतर चिकनचे पीसेस काढून ते साईडला करणे। आपले हे आळणी पाणी किंवा चिकन सूप तयार आहे। तर चला आपण कटलेट बनवायला घेऊयात। तर इथे चिकन आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे आहे। तर इथे मी चॉपरचा वापर करत आहे। तर ह्यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे स्लाइस करून टाकत आहे। तसेच हिरवी मिरची घेतली आहे 3। इथे हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार। आणि चॉपरमध्ये छान बारीक करून घेत आहे। मिक्सरला जर तुम्ही बारीक करणार असाल तर मिक्सर चालू बंद करून पल्स मोडवर फिरवणे। जेणेकरून अशा प्रकारे आपल्याला टेक्स्चर मिळेल चिकनचे व कांद्याचे। किंवा तुम्ही बारीक हाताने करून घेतले तरी चालेल। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून यामध्ये उकडलेले बटाटे छान स्मॅश करून घेतलेले आहेत। 2 बटाटे घेतले आहेत मीडियम आकाराचे। तर ह्यामध्ये धने जिरे पावडर 1 लहान चमचा, गरम मसाला पाव लहान चमचा, चिली फ्लेक्स टाकलेला आहे 1 चमचा। तरी तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर लाल तिखट वापरले तरी चालेल। मीठ टाकलेले आहे चवीनुसार। तर इथे आपण चिकन शिजवताना मीठ टाकले होते त्यानुसार मिठाचे प्रमाण ठेवणे। तसेच ब्रेड क्रम्स टाकलेले आहेत 2 ते 2.5 चमचे। बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे थोडीशी। आणि छान याचा एक गोळा मळून घेणे। आणि छान मळून झाल्यानंतर आवडीच्या आकाराचे कटलेट बनवून घ्यायचे आहे। तर इथे मी राऊंड शेपमध्ये कटलेट बनवत आहे। जर तुमच्याकडे कटलेट कटर असेल तर त्यानुसार तुम्ही कटलेट बनवले तरी चालतील। तर एका बाउलमध्ये कटलेट बनवून झाल्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याची पेस्ट बनवून घेणार आहे पातळ अशी। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचे पीठ किंवा मैदा घेतला तरी चालेल, पण छान पातळ अशी पेस्ट बनवून घेणे। आणि ह्यामध्ये आपल्याला हे कटलेट बुडवून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे बुडवून झाल्यानंतर लगेच ह्या ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला छान हे लपटून घ्यायचे आहे, जेणेकरून ब्रेड क्रम्स ह्याला छान लागतील। जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर भाजलेले पोहे किंवा कच्चे पोहे मिक्सरला थोडेसे जाडसर फिरून ते वापरले तरी चालतील। तर अशा प्रकारे सर्व कटलेट ह्या ब्रेड क्रम्समध्ये बुडवून झाल्यानंतर एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून हे कटलेट आपल्याला मध्यम आचेवर किंवा लो आचेवर छान सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर हे कटलेट अतिशय अप्रतिम लागतात। नक्की अशा प्रकारे ट्राय करा। यामध्ये अतिरिक्त असे मसाले वापरलेले नाहीत। जर तुम्हाला वापरायचे असतील तर प्लीज तुम्ही वापरू शकता, पण ह्या कमीत कमी मसाल्यामध्ये अतिशय अप्रतिम हे कुरकुरीत असे चिकन कटलेट तयार होतात। आणि हे कटलेट तुम्ही डीप फ्रायही करू शकता, पण इथे मी कमीत कमी तेलामध्ये फ्राय केलेले आहे। तर आपले हे चिकन कटलेट तयार आहे। नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। आणि हे कटलेट तुम्ही टॅमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी कशावरही तुम्ही सर्व करू शकता। अतिशय अप्रतिम झालेले आहेत। आणि हे चिकन कटलेट तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू।